दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या ही आता चर्चा सुरू झाली, स्वतः पवारसाहेब बोलले. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर कार्यकर्ता म्हणून मी त्या गोष्टीचं स्वागत करतो आणि सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व मान्य करून मला असं वाटते पुढची वाटचाल करायला हरकत नाही. ही अट आहे की अपेक्षा अशी एक कार्यकर्त्याची भावना आहे. तुम्ही याआधी हीच भावना मांडली, मात्र माझी भावना हीच आहे की ठीक आहे, सामंजस्य करार होत असेल, एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे. पण अजितदादांसारखं एक खमकं नेतृत्व जे शिवशाहू फुले आंबेडकर विचारावर आज त्यांचा सगळा महाराष्ट्राचा गाडा दादा हाकतायत, त्यांच्या नेतृत्वात जर कोणी यायला तयार असेल तर त्याचं स्वागत करतो मी. अजितदादांच्या नेतृत्वात शरद पवार ज्येष्ठ आहेत. नाही, पवारसाहेब तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकच आहेत ना. पवारसाहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, पण अजितदादा जे आज महाराष्ट्रात काम करतायत त्यांच्या नेतृत्वात जर काही आमदारांची येण्याची इच्छा असेल, इकडच्या गटाचे आहे तर तिकडच्या गटाची, तर स्वागत आहे कार्यकर्ता म्हणून. पक्ष एक संध होत असेल तर त्याचा काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणात? महाराष्ट्राचं राजकारण आणखी भक्कम होणार, केंद्रातही भक्कम होणार आणि राज्यातही भक्कम होणार.